एक साधी गृहिणी होती, पण तिचं हसणं, तिचा शांत स्वभाव, त्यामागे दडलेलं होतं एक गुपित. एक असं गुपित ज्याने एका प्रामाणिक पतीचा जीव घेतला. प्रेम, विश्वास आणि विश्वासघात जेव्हा भावना मर्यादा ओलांडतात तेव्हा जन्म घेतो एक थरारक गुन्हा. ही आहे रश्मीची कथा, जिच्या मनाने एक वेगळीच वाट निवडली आणि त्या वाटेवर गाठला मृत्यूचा अंधार. ती होती रश्मी, एक शांत, सुंदर पण अत्यंत हुशार बायको. तिचं लग्न झालं होतं अमोलसोबत, जो एक प्रतिष्ठित व्यावसायिक होता. मोठं घर, गाड्या, ऐश्वर्य सगळं होतं, पण त्या नात्यात ओलावा मात्र हरवलेला होता. अमोल सतत कामात कर कसायचा आणि रश्मी एकटी, एकाकी. हळूहळू ती घरातल्या नोकराशी, अर्जुनशी बोलत जाऊ लागली. अर्जुन चांगला दिसणारा, समजूतदार आणि तिच्या प्रत्येक भावनेला समजून घेणारा होता. हळूहळू ओळख प्रेमात बदलली आणि प्रेमाची सीमा पार केली. पण एके दिवशी अमोलच्या लक्षात काहीतरी आलं. तो शांत राहिला, पण संशयाचा बीज त्याच्या मनात पेरलं गेलं होतं. त्याने घरात सिक्रेट कॅमेरे लावले. जे पाहिलं त्याने त्याचा विश्वासच उडाला. त्याची स्वतःची बायको त्याच्या नोकरासोबत. त्या रात्री अमोलने रश्मीला थेट प्रश्न विचारला, पण ती नकार देत राहिली. मात्र अर्जुन घाबरून गेला. त्याला वाटलं सत्य बाहेर आहे. दोघेही संपले. मग त्यांनी एक भयानक निर्णय घेतला. एक रात्री अमोल जेवणात काहीतरी वेगळं चव आहे असं म्हणाला. काही क्षणातच त्याचा श्वास घ्यायला त्रास सुरू झाला आणि पाहता पाहता तो जमिनीवर कोसळला. रश्मी आणि अर्जुन दोघंही बोलले. अचानक हार्ट अटॅक झाला. पण पोलिसांनी पोस्टमॉर्टम केला आणि सगळा पर्दाफाश झाला. अमोलच्या शरीरात विष आढळलं. तपास सुरू झाला. कॉल डिटेल्स, CCTV फुटेज आणि शेवटी अर्जुनचं कबुली जबाब. सगळं उघड झालं. आज रश्मी आणि अर्जुन दोघंही तुरुंगात आहेत. प्रेम आंधळं असतं म्हणतात, पण कधी कधी ते इतकं आंधळं असतं की ते माणसाला खुनाच्या रस्त्यावर नेऊन उभं करतं. हा फक्त गुन्हा नाही, ही माणसाच्या भावनांची झालेली फसवणूक आहे आणि त्याची किंमत एका प्रामाणिक पतीच्या जीवाने चुकवावी लागली. कधी कधी प्रेमात इतकी ताकद असते की ती माणसाला देवसुद्धा बनवू शकतं, पण जेव्हा ते प्रेम स्वतःच्या रंगात रंगतं तेव्हा ते माणसाला राक्षस बनवतं.